रुपाली चाकणकर गायब का आहेत? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांचा सवाल। चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात सर्वाधिक काळ संवाद। चाकणकरांच्या कुटुंबातील अनेक जण खरातच्या संपर्कात होते, तेव्हा रुपाली चाकणकरांनी आपली भूमिका मांडावी, दमान यांचं आव्हान। 17 मार्च पर्यंत अगदी त्यांचा फोन बंद होईपर्यंत रुपाली चाकणकर त्यांच्याशी बोलायच्या आणि एका दिवशी तर तब्बल 22 मिनिटं गप्पा मारत होते। अशोक खरातची पत्नी कल्पना खरातवर पाळत ठेवणं पोलिसांचं कर्तव्य होतं, मात्र तसं झालं नाही। त्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? त्यांची चौकशी होऊ नये यासाठी प्रयत्न होत आहेत का? अंजली दमान यांकडून सवाल उपस्थित। बंधू अशोक खरातच्या घर, फार्म हाऊस आणि कार्यालयातून जवळपास 2 गुन्ह्याभरतील एवढी कागदपत्र जप्त। खरातनं अधिकाऱ्यांची जवळीक साधून मोक्याच्या ठिकाणी घेतलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तांची होणार चौकशी। मुंबईतील गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसनं 2 तरुणांचा मृत्यू। ठाकरेंची शिवसेना आक्रमक। गोरेगावातील वनराई पोलीस स्टेशन समोर जोरदार घोषणाबाजी। किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील प्रभूंचीही उपस्थिती। मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टी प्रकरणात मनसे आक्रमक। मनसेकडून नेस्को सेंटर गेट बाहेर आंदोलन। कॉन्सर्टचे आयोजक कृष्णा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणी एका ॲपच्या माध्यमातून कुरिअरद्वारे तरुणांना ड्रग्ज पुरवलं जात होतं। आनंद पटेल तरुणांना ड्रग्ज पुरवत होता। या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रतीक पांडेची पोलिसांना माहिती। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये नो कॅमेरा पॉलिसी लागू होती। कॉन्सर्टसाठी आलेल्यांना मोबाईलवरील कॅमेऱ्यावर लावण्यास हे स्टिकर देण्यात आले होते। परिसरात फोन कॅमेरे देखील बंद होते। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात उपचार घेत असलेल्या मुलीचा पोलिसांनी जबाब नोंदवला। यापूर्वी एका कॉन्सर्टमध्ये मित्रांसोबत ड्रग्ज सेवन केल्याची या मुलीची कबुली। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे कार्याध्यक्ष होणार। 19 जूनला पक्षाच्या वर्धापन दिनी बदल होणार असल्याची सूत्रांची माहिती। तरुणांना संधी दिली पाहिजे असं म्हणत संजय राऊतांचा आदित्य ठाकरे यांच्या नियुक्तीला दुजोरा। 2003ला झाले तसे बदल होण्याची ठाकरेंच्या शिवसेनेत चर्चा। ठाकरे गटाकडून कार्यकारिणी बैठक बोलावून प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता। माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे। आदित्य ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष होणार असतील तर स्वागत। रोहित पवार यांची प्रतिक्रिया। तरुण पिढी आदित्य ठाकरेंच्या पाठीमागे, रोहित पवारांचं मत। ते घेतला जात असेल तर चांगली गोष्ट आहे। ते स्वतः कॅबिनेट मंत्री राहिलेले परिवारातला एक भाग आहेत। युवा पिढी त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे, त्यामुळे त्यांना कार्याध्यक्षपद त्या ठिकाणी मिळालं तर ती चांगलीच गोष्ट आहे। शेवटी तो त्यांचा तिथं पक्ष आहे। आदित्य ठाकरेंचं नेतृत्व महाराष्ट्रापुरतंच नाही तर देशासाठी उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील। आदित्य ठाकरे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांवर किशोरी पेडणेकरांचं मत। आमच्या पक्षामध्ये आमचे वरिष्ठ सगळे नेते, तुम्हाला राऊत साहेब बोलले तरी तुम्हाला ते नको वाटतात। तुम्ही कोण ठरवणारे? माझे पक्षप्रमुख सक्षम आहेत। आमच्या पक्षप्रमुखांचे सगळे म्हणजे मजबूत खांदे ते पण सक्षम आणि त्यांना अधिकार दिलेले आहेत। त्यामुळे आदित्य हे अष्टपैलू नेतृत्व आहे। हे महाराष्ट्रापुरतं नाही, देशाला पण आहे। मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर महाराष्ट्र विधानसभेच्या 400 जागा होणार आहेत। 400 आमदार बसतील एवढं विधान भवन आहे का? महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा तर डाव नाही ना? खासदार संजय राऊतांना संशय। विधानसभेच्या 400 जागा होणार आहेत। आता या 400 जागांसाठी नवीन विधान भवन अजून बांधलेलं नाही। त्या बहुमताच्या जोरावर महाराष्ट्राचे 2 तुकडे जर या लोकांनी केले त्याची तयारी आहे का? महाराष्ट्राच्या फाळणीची मुहूर्तमेढ तर ठरवली जाणार नाही ना अशी एक सुप्त भीती महाराष्ट्राच्या मनामध्ये आज आहे। ठाण्यातील एमआयएम नगरसेविका सहर शेखनं शासकीय यंत्रणांची दिशाभूल करून बनावट जातीचा दाखला मिळवल्याचा आरोप करण्यात आलाय।
ज्यामुळे तिचे आणि वडील युनुस खान या दोघांचं नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत रोहित पवारांकडून सुनित्रा पवारांसाठी घोंगडी बैठका. काटेवाडी गावातून घोंगडी बैठकीच्या माध्यमातून सुनित्रा पवारांच्या प्रचाराचा केला शुभारंभ. धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोकरांविरोधात आमदार सुरेश धसांचा हक्कभंग आणण्याचा इशारा. रितू खोकर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालत असल्याचा सुरेश धस यांचा आरोप. तर आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांना मकोका लावा, धसांची मागणी. गोकुळ दूध संघाच्या चौकशीसाठी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी घेतली किरीट सोमय्यांची भेट. आमदार पाटील आणि महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. निवडणुकीआधी प्रशासक नेमण्याची मागणी. श्रीकांत शिंदे सोलापूर दौऱ्यानंतर माढा आणि सोलापूरमधील जिल्हा प्रमुख ते शाखा प्रमुख कार्यकारिणी बरखास्त. लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकीदरम्यान अनेकांनी विविध पदांबाबत आक्षेप नोंदवले होते. 18 वर्ष अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या अधिक गोळ्यांचं सेवन केल्यानं मृत्यू. धुळे शहरापासून जवळच असलेल्या एका गावातली घटना. तरुणी 24 आठवड्यांची गरोदर असल्यानं वैद्यकीय तपासणीत समोर. परतवाडा व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आणखी दोघांना अटक. आतापर्यंत एकूण 4 आरोपी अटकेत. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी परतवाडा आणि अचलपूरमध्ये कडकडीत बंद. आणखी तिघांची चौकशी सुरू. परतवाडा प्रकरणातील आरोपी अयान अहमदला बेड्यात ठोकून त्याची चांगली धुलाई केली पाहिजे. आमदार रवी राणांची प्रतिक्रिया. तर वेळ आल्यास आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा बंदोबस्त करू, अशीही प्रतिक्रिया. पोलिसांनी ताबडतोब बेड्या ठोकून याला लॉकअपमध्ये टाकलं पाहिजे आणि चांगली धुलाई केली पाहिजे. ज्यांनी लहू जिहादला मोठ्या प्रमाणात पाठबळ देतात हे लोक, अशा खऱ्या अर्थानं विकृती कृतीला धडा शिकवण्यासाठी वेळ आली तर आमच्या ताब्यात द्या, पूर्ण त्याचा बंदोबस्त करू. पण पोलिसांनी त्याला बेड होऊन अंदर केलं पाहिजे, जन्मठप दिली पाहिजे आणि अचलपूर परतवाडा बंद हाकेला पूर्ण माझं समर्थन आहे. अमरावतीच्या परतवाड्यातील अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणी आज सर्वपक्षीय हिंदुत्ववादी संघटना आणि व्यापाऱ्यांकडून परतवाडे आणि अचलपूर बंदची हाक देण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला. अमरावतीच्या परतवाड्यातील तरुणींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी एसआयटी स्थापन करा. किरीट सोमय्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान खानच्या घरावर बुलडोझर कारवाई. अतिक्रमण करून घर बांधल्याचा ठपका. अचलपूर नगरपालिकेची कारवाई. नाशिकमधील कंपनीत महिलांवरील अत्याचाराबाबत मुख्यमंत्र्यांनी कठोर पावलं उचलल्याचं दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात सर्वाधिक महिलांचं शोषण. खासदार संजय राऊतांचा आरोप. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलंय का गांभीर्यानं? फक्त याला धडा शिकवू, त्याला धडा शिकवू, त्याला सोडणार नाही आणि ह्याला सोडणार नाही, ही 4 वाक्ये त्यांची आहेत गृहमंत्र्यांची. देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत हजारावर जास्त महिलांचं शोषण झालं आहे आणि तुम्ही मिसकॉल मागताय का आमच्याकडे? आणि ह्या सगळ्या ड्रग्सचा आंतरराष्ट्रीय केंद्रबिंदू हे गुजरातमधलं मुंद्रा पोर्ट आहे. महिलांच्या सन्मानाला ठेच लागता कामा नये. महिलांचं शोषण करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची गरज. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान यांची संतप्त प्रतिक्रिया. पुण्यातील पबमध्ये तरुणीचा विनयभंग. कोरेगाव पार्क येथील डार्क हॉर्स पबमध्ये घडला प्रकार. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यामध्ये सैराटची पुनरावृत्ती. अन्य जातीतील प्रियकरासोबत पळून गेलेल्या बहिणीला ठार केलं. काका आणि भाऊजीच्या मदतीनं भावानं बहिणीला विष पाजून संपवलं. मृतदेह परस्पर दहन केला. नारी शक्ती वंदन अधिनियमाला महिलांचा पाठिंबा असेल तर आमचा विरोध नाही. संजय राऊतांची भूमिका. अधिनियमामुळे लोकसभेत महिलांना 33% आरक्षण मिळणार. सर्वपक्षीय महिलांना हे विधेयक आपलं वाटत असेल तर त्याला शिवसेनेनं किंवा अन्य कोणत्याही पक्षाने विरोध केलं. ज्या पद्धतीनं मतदारसंघाची पुनर्रचना न करता, ज्या पद्धतीनं जनगणनेची सुरुवात न करता या सगळ्या विषयाला पुढे नेलं जात आहे, तिथे वादाचा मुद्दा.
नाशिकमधील नामांकित कंपनीमधील धर्मांतराच्या प्रकरणी कंपनीची ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चैनानीची पोलीस कोठडी संपणार आहे. तिला पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल. 2 दिवसांची चौकशी केल्यानंतर आता अहवाल पोलीस कोर्टात सादर करतील. नाशिकमधील IT कंपनीतील धर्मांतरण आणि महिला अत्याचाराच्या प्रकरणी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व IT कंपन्यांसह शिक्षण संस्था, औद्योगिक संस्थांची पार पडणार बैठक. महिला सुरक्षा कायदा आणि इतर विषयांवर होणार चर्चा. मालेगावातील सोयगाव भागातील दुहेरी हत्याकांडातील परप्रांतीय आरोपींना अटक. पैशांच्या वादातून 2 सख्ख्या भावांची शस्त्रानं हत्या. उत्तर प्रदेशात फरार झालेल्या दोन्ही आरोपींना करण्यात आली अटक. जळगाव जिल्ह्यात शालार्थ ID घोटाळ्याप्रकरणी कोणतीही पडताळणी न करता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केल्याचं तपासात समोर. आजी माजी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, कर्मचाऱ्यांसह 48 जणांना नोटीस. स्मार्ट विलेज प्रकल्पाच्या नावाखाली 1,13 लाखांना फसवणूक. गोव्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या नावे फसवणूक. व्यावसायिक देवेशानंद शिरोडकर यांच्या तक्रारीवरून आरोपी डॉक्टर आणि साजिद खानला अटक. डॉक्टर साजिद नूर सय्यद नावाचा जो व्यक्ती आहे, ज्याची भारत CSR या कंपनीचा तो मालक आहे असं सांगतो आहे. 1,13 रुपयाची त्याने फसवणूक केलेली आहे. संपूर्ण काम करून घेतलं, परंतु नंतर असं लक्षात आलं की हा चुकीची माहिती त्याला सांगत आहे आणि त्याने पोलीस स्टेशनला 2025मध्ये गुन्हा दाखल केला होता. तो आरोपी आपल्याला मिळून येत नव्हता. आज आम्ही ट्रॅप लावून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि अटक केलेली आहे. गोळीबार, हाणामारी अशा वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत असलेलं धाराशिवचं महाकाली कला केंद्र सेल न्यायालयाच्या आदेशानं मुख्य दरवाजासह आतल्या खोल्यांनाही केलं सील. आत पिंजरा कला केंद्रावरही टांगती तलवार. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मेट्रो साईटवर क्रेन उलटली. कामावेळी बीम उचलताना क्रेन उलटली. सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी नाही. टेबलाखालून पैसे घेणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी तहसीलदारांच्या केबिनमध्ये CCTV लावा. CCTVचं सर्व्हेलन्स कलेक्टरच्या केबिनला जोडा. महसूल मंत्री बावनकुळेंचे आदेश. लोकाभिमुख प्रशासन निर्माण करायचं असेल तर आमच्या अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख वागणं महत्वाचं आहे. कलेक्टर साहेब, माझी विनंती आहे, प्रत्येक कॅबिनमध्ये कॅमेरे लावा. तहसील कार्यालयाच्या प्रत्येक कॅबिनमध्ये कॅमेरे लावा. एवढी मोठी प्रशासकीय इमारत बांधली, 20 लाख रुपये गेले, चालेल. गरज पडली तर मायनिंग फाउंडेशन मध्ये घ्या, पण प्रशासकीय इमारतीमध्ये, तहसील कार्यालयामध्ये CCTV सर्व्हेलन्स लावा आणि आपल्या कलेक्टरच्या चेंबरमध्ये जोडा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.